परभणी आणि परभणीच्या ज्या काही 7 नगर परिषदा आहेत तिथली एकूण जर परिस्थिती बघितली तर आजच्या कार्यक्रमाला पटेकर साहेब होते, भांबळे साहेब होते, प्रताप दादा आहे, सोळंके साहेब आहेत, असे अनेक प्रमुख त्या ठिकाणी आहेत. आणि काल परवा किंवा या महिनाभरात झालेले नव्याने जे काही प्रवेश आहेत, एका प्रवेशार्थी कुलकर्णी सरांनी सांगितलं की मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा नव्हतो, पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा मी आता बऱ्याच दिवसापासून प्रवेश केला आहे. तर एक कामावरचा, दादांवरचा विश्वास, कामाचा माणूस म्हणून जो आहे राज्यभरात, त्यात परभणी कुठं कमी नाहीये. आजच्या उपस्थितीवरून आज काय तसा मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता. फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता तर बाबा केव्हा विचारणारा तेव्हा युतीत लढणार कसं, तर त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही. पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची, नेत्यांची काय मानसिकता आहे ते जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता. त्या पद्धतीने आज अतिशय सुंदर मी काल परवापासून जे इकडे फिरतो किंवा माझे त्या ठिकाणी फिरलो तर एवढ्या मोठ्या संख्येनं जो उत्साह आहे तो परभणीत जो पाहायला मिळाला ते एक विजयाची नांदी. मग ते नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील, सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली भूमिका त्या ठिकाणी युवकांना मिळते. आम्ही आमच्या परिवारात काही त्या बोलल्या, मी तेच बोललो, शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे. त्यामुळे वरिष्ठांना आम्ही इथलं सिच्युएशन जे आहे ते काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही. मी अनुभवलंय ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांनी कसं अनुभवलं एकतर मला माहीत नाही, परंतु वरिष्ठांपर्यंत आम्ही संदेश देण्याचं काम मी माझ्याकडून करेन. त्याचा मी सांगताना मला समजून सांगितलं सगळ्या ठिकाणी सारखी नसेल, सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल, सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल, असं काही ना काही, पण एक शेवटपर्यंत अजून 7-8 दिवस सांगेल तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर राष्ट्रवादीची तयारी आहे का सोबळावर लढण्याची? एक असणार काय आहे काय नाही. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर सोबळावर लढावं लागणार आहे आणि लढणार. आज पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजितदादांनी जोपर्यंत पूर्ण मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे. पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केला आहे. आता त्या विषयाला पुन्हा पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो त्या इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना. त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करत्या माणसाला त्या पक्षाला कुठेतरी उचलण्यासाठी हा मुद्दा घेतलाय, अशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे. 500 रुपयाच्या बॉन्डवरती एवढी मोठी स्टॅम्प वाचवण्याचा प्रकार आहे, योग्य वाटते का तुम्हाला? एकदम डिटेलमध्ये मी काय ते ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही. फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केलं, फार भाष्य करण्याचा अर्थ नाही. धन्यवाद. पाटील यांनी आता पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी थेट आरोप केले धनंजय मुंडेंनी माझ्या सुपारी दिलेली आहे. कोणी काय म्हणावं, कोणाचं काय सांगावं त्या महाराष्ट्राचं मी कसं सांगू शकतो. मी माझ्या पुरतं आज परभणीत आलो, परभणीच्या नेत्यांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर, आमदारांसोबत बसलो. ती जे आहे तेवढ्या पुरतं सीमित राहून मला विचारावं असं माझी विनंती आहे. धन्यवाद. राष्ट्रवादीच्या माजी त्यांची सुपारी 2 कोटी दिली आहे, असं पाहत आहे. असं मी सांगतानाच सांगतो, इलेक्शनच्या वेळेवर काय निघेल त्याचा भरोसा नाही, पण जो सत्तेत असतो त्याला तर असं करून काही नाकारून चालत नाही. विरोधक करतो आणि त्याचा खुलासाच करत असतं तर जनतेचे प्रश्न असतील. कारण आज जरी आचारसंहिता असेल तरी आपत्तीसारखा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आजही सरकारला काम व्हावे असं वाटतं का त्यांच्या या भूमिकेचं? त्या बाबतीत मी कसं सांगतो. धन्यवाद.